बरं कोकरे सरांनी तुम्हाला सांगितलं असेलच. तर इन्क्रीजिंग आणि डिक्रीजिंग फंक्शन आपण बघत होतो आता, की इन्क्रीजिंग फंक्शन म्हणजे काय होतं इथं, अ फंक्शन एफ इज सेड टू बी मोनोटॉनिकली. मोनोटॉनिकली म्हणजे काय, स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग फंक्शन ऑन द इंटरवल ए बी. म्हणजे समजा ए बी हा इंटरवल हा असा आहे 1 to 10, 1 to 10. ओके. इफ फॉर एनी x1 x2, म्हणजे ए बी मधले x1 आणि x2 असे एलिमेंट आहेत की ज्यातला x1 लहान आहे आणि x2 मोठा आहे. स्ट्रिक्टली बरं का, स्ट्रिक्टली x1 लहान आहे आणि x2 मोठा आहे, तर त्यांचे फंक्शन देखील तसेच असणार आहे. एफ ऑफ x1 लहान आहे, एफ ऑफ, इथं एफ प्रिंट झालेला नाही आहे. एफ ऑफ x1 हा एफ ऑफ x2 पेक्षा स्ट्रिक्टली लहानच आहे. एफ ऑफ एक्स टू इन्क्रीज व्हायला, म्हणजे जर जसं तुम्ही पुढे जाता तस तसं फंक्शन इन्क्रीज व्हायला लागलंय. एफ ऑफ x1 पेक्षा x2 मोठा आहे, x2 पेक्षा x3, x3 पेक्षा x4, असं करत करत शेवटचा कुठला येईल, बी येईल. म्हणजे पहिल्यांदा a, मग x1, मग x2, मग असं करत करत कुठपर्यंत येईल, तो बी पर्यंत जाईल. स्ट्रिक्टली ग्रेटर दॅन, स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग, स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग. ठीक आहे. मध्ये म्हणजे असा कुठलं पॉईंट येणार नाही की जो इक्वल आहे किंवा रिव्हर्स जाणार नाही. कळालं का? म्हणजे x2 कडून तो असा परत रिव्हर्स x1 कडे येईल असा कुठला फंक्शन असणार नाहीये. म्हणजे त्याचा ग्राफ सतत वाढतच चाललाय, असं कुठं यू टर्न घेतला नाही किंवा कर्व तयार केला नाही वगैरे असं. इथं समोरचा ग्राफ देखील तुम्ही बघू शकता. समोरचा ग्राफ पण तसंच आहे, इन्क्रीज व्हायला लागलाय, कंटिन्युअसली इन्क्रीज व्हायला लागलाय असं. बघा, x1 बघा आणि x2 बघा. ए पेक्षा जास्त x1 आहे, x1 पेक्षा x2 आहे, x2 पेक्षा जास्त बी आहे. जर असा असेल तर त्यांचे फंक्शन देखील तसेच असणार आहेत. म्हणजे एफ ऑफ ए याच्यापेक्षा मोठा काय असणार आहे, एफ ऑफ x1. एफ ऑफ x1 पेक्षा मोठा काय असेल, एफ ऑफ x2. एफ ऑफ x2 पेक्षा मोठा काय असेल, एफ ऑफ बी. म्हणजे इंडिपेंडंट जर वाढत चाललाय तर डिपेंडंट देखील वाढत चाललाय. कळालं का? हा इंडिपेंडंट आहे, हा डिपेंडंट आहे. इंडिपेंडंट जसा वाढत चाललाय तसाच डिपेंडंट देखील काय चाललाय, वाढत चाललाय. हे साधं आहे, आपल्याला दिसायला साधं दिसतंय. हा, पण समजा जर एखादा कर्व इथं असा घेतला, हा समजा एक कर्व आहे, इथला फंक्शन बघा आणि इथला फंक्शन बघा. याला समजा आपण पी नाव दिलं आणि याला समजा आपण क्यू नाव दिलं. पी पेक्षा क्यू वाढलाय, हा काय आहे, एफ ऑफ पी. हा काय असणार आहे, एफ ऑफ पी. आणि काय, हा एफ ऑफ क्यू. पी पेक्षा क्यू वाढलाय, पण एफ ऑफ पी पेक्षा एफ ऑफ क्यू वाढलाय का, तर नाही वाढलाय. एफ ऑफ क्यू लहान आहे, हा एफ ऑफ क्यू आणि हा एफ ऑफ पी. बघा इथं पी पेक्षा क्यू मोठा आहे, पण एफ ऑफ पी पेक्षा एफ ऑफ क्यू मोठा आहे का, तर नाही. तर हा इन्क्रीजिंग झालाय का, हा इन्क्रीजिंग झालेला नाही. ठीक आहे. मग हा कुठला झालाय, बघूयात आपण. हा कुठला झालाय, खाली असेल, कदाचित हा डिक्रीजिंग पण असू शकतो किंवा वेगळा कुठला तर फंक्शन असू शकतो. फक्त आपल्याला इथं दोनच बघायचे, इन्क्रीजिंग आणि डिक्रीजिंग. इन्क्रीजिंग आणि डिक्रीजिंग कळालं का, या एका वाक्यात सगळं आहे. डिपेंडंट जर जसं वाढत जाईल तस तसा इंडिपेंडंट जर जसं वाढत जाईल तस तसा डिपेंडंट देखील वाढत चाललाय. जशी एक्सची व्हॅल्यू वाढत जाईल तशीच वायची व्हॅल्यू म्हणजेच कशाची, एफ ऑफ एक्सची व्हॅल्यू देखील वाढत चाललेली आहे. हे झालं इन्क्रीजिंग. मॅथमॅटिकल प्रूफ समोर आहे, ते काय आपल्याला त्याच्याशी एवढं काही देणे घेणे नाही सध्या. तरी आपण एकदा बघून टाकूया. एक्स पेक्षा थोडा जास्त आहे,
x1 आहे x आणि x2 काय घेतलाय x प्लस एच. x1 पेक्षा x2 जास्त आहे म्हणजे x1 मध्ये काहीतरी ऍड केल्याशिवाय जास्त होणार आहे का तो? नाही होणार. म्हणून ऍड केलाय. काय ऍड केलाय? h. आणि h ऑब्व्हियसली पॉझिटिव्ह पाहिजे. h काय पाहिजे? पॉझिटिव्ह पाहिजे. निगेटिव्ह असेल तर उलट कमी होईल. मग दोन्हीचा फंक्शन घेतला, दोघांना फंक्शन लावला. हा फक्त या सेकंड पासून थर्ड स्टेप पर्यंत जर तुम्ही बघितलं काय चेंज नाहीये, फक्त उलट लिहिलंय. फक्त उलट. हा पहिल्यांदा दिलाय एफ ऑफ एक्स प्लस एच इज ग्रेटर दॅन एफ ऑफ एक्स. इथं तेच अर्थ आहे, एफ ऑफ एक्स प्लस एच इज ग्रेटर दॅन एफ ऑफ एक्स. मग एफ ऑफ एक्स दुसऱ्या साईडला आला, इथं मायनस झाला, मायनस झाला. मग काय केलं? डिवायडेड बाय एच केलं, डिवायडेड बाय एच केलं. जे काही कराल ते ग्रेटर दॅन झिरोच असणार आहे. मग लिमिट लावलाय आणि एकदा लिमिट लावल्यानंतर जे काही तयार झालंय हे जे काही तयार होत आहे लिमिट लावल्यानंतर ते काय असतं? डेरिव्हेटिव्हची डेफिनेशन. डेरिव्हेटिव्हची डेफिनेशन विच इज स्ट्रिक्टली म्हणलं नाहीये, पण ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू झिरो म्हणलंय. ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू झिरो. एफ डॅश ऑफ एक्स इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू झिरो. प्रॉब्लेममध्ये आपण डिटेल बघूया. हा पार्ट जरा प्रॉब्लेममध्ये आपण बघूया. इथपर्यंतची डेफिनेशनची कन्सेप्ट तुम्हाला कळाली का? बघा, ही डेफिनेशनची कन्सेप्ट आहे डायग्रामॅटिकली. आता आपण डिक्रीजिंगकडे जाऊया. मगाशीचं जे एक्झाम्पल दिलं होतं ते डिक्रीजिंगचंच आहे बघा. मगाशी तुम्हाला म्हणलं होतं असू पण शकते नसू पण शकते. मगाशीचं जे एक्झाम्पल मी दिलं होतं डिक्रीजिंग, पण डेफिनेशन पेक्षा आपण पहिल्यांदा डायग्रामकडे जाऊन बघू. ए पेक्षा एक्स जास्त आहे, एक्स1 जास्त आहे, x1 पेक्षा x2 जास्त आहे, x2 पेक्षा बी जास्त आहे. पण x1 पेक्षा x2 जास्त आहे, पण त्यांचं जे डिपेंडंट व्हेरिएबल आहे x1 चा एफ ऑफ x1 आहे आणि x2 चा एफ ऑफ x2 आहे. x1 पेक्षा x2 जास्त आहे, पण एफ ऑफ x1 पेक्षा एफ ऑफ x2 जास्त आहे का? तर नाही आहे. तर तो काय आहे? कमी आहे. तो काय आहे? कमी आहे. बघा, हा डेफिनेशन मध्ये पण दिलाय, x1 जास्त आहे x2 पेक्षा, पण एफ ऑफ x1 कमी आहे. इथं पण प्रिंटिंग मिस्टेक झालाय. एफ ऑफ x2 पेक्षा एफ ऑफ x1 जास्त आहे, सॉरी, एफ ऑफ x1 जास्त आहे एफ ऑफ x2 पेक्षा. म्हणजे काय व्हायला लागलंय? डिपेंडंट वाढतोय पण इनडिपेंडंट कमी होतोय, म्हणजे डिक्रीज व्हायला लागलाय. बघा, म्हणून ग्राफ बघा कसा खाली यायला लागलाय, डिक्रीज व्हायला लागलाय ग्राफ कंटिन्युअसली. डायग्राम वरनं कळालं का? एक डायग्राम अशी होती, वाढत चालली होती, आणि एक अशी कमी व्हायला लागली, खाली यायला लागली. इन्क्रीजिंग ग्राफ वरनं. म्हणून म्हणत असतो ग्राफ किती महत्वाचा आहे. ग्राफ वरनं तुम्हाला लगेच कळून येत आहे की इन्क्रीजिंग म्हणजे काय? वाढत चाललंय, नावातच आहे. इन्क्रीजिंग म्हणजे काय? वाढत जाणे. आणि डिक्रीजिंग म्हणजे कमी होत जाणे. ज्याची व्हॅल्यू, ज्याचा ग्राफ उतरत चाललाय तो काय असणार आहे? डिक्रीजिंग असणार आहे. तेच इथं व्हायला लागलं. परत हे त्यात आता हे जर तुम्हाला समजून सांगायचं म्हणलं, हा पार्ट आणि तसाच हा डिक्रीजिंगचा पार्ट, हे आहे ना पूर्णपणे प्युअर मॅथ्सची कन्सेप्ट आहे. डेल्टा नेबरहूड मी थोडंफार कुठल्या तर पार्टमध्ये थोडंफार सांगितलं पण असेल तुम्हाला. याचा अर्थ काय, याचा अर्थ काय हे सांगेन नाही असं नाही तुम्हाला, पण लिमिटेशन आहे की आपण ऑनलाईन घेतोय. सो हे जरा डिटेलमध्ये तुम्हाला नंतरच सांगेन मी. कारण हे जे डेल्टा नेबरहूड म्हणजे काय असतं, नेबरहूड ठीक आहे, शेजार. डेल्टा नेबरहूड म्हणजे काय, हे काय असतं एक प्रकार, हे सगळं तुम्हाला सांगेन. पण
कदाचित हे आपलं जेईच्या वेळेस कॉलेजमध्ये होईल त्याच वेळेस बघूया करणार. वेळ मिळेल तेव्हा बघू. हेच उत्तर आहे सध्या. ठीक आहे. तर नोट काय दिलं इथं बघूयात. वर काही नोट आहेत राहिली होती का? नाही, इथंच आहे फक्त की वेनेवर एफ डॅश ऑफ एक्स इज झिरो, डेरिव्हेटिव्ह झिरो ॲट. आता डेरिव्हेटिव्ह झिरो केव्हा येईल सांगा बघू. डेरिव्हेटिव्ह झिरो केव्हा येईल? एफ डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू झिरो म्हणलंय, याचा अर्थ डेरिव्हेटिव्ह केव्हा झिरो येईल? whenever f dash of x is equal to 0, at that point the tangent is parallel to x-axis. Tangent is parallel to x-axis. We cannot deduce that whenever f of x is increasing or decreasing at that point. म्हणजे बघा याचा अर्थ सांगतो तुम्हाला. हा आपला ग्राफ आहे, हा आपला ग्राफ आहे. कलर चेंज करू. टँजेंट काय म्हटलंय? पॅरलल टू एक्स ऍक्सिस. एक्स ऍक्सिसला पॅरलल आहे. आता हा इन्क्रीज व्हायलाय का डिक्रीज व्हायला लागलाय? कसं कळणार? म्हणजे तो इकडं चाललाय का इकडे चाललाय आपल्याला कळणारच नाही. स्टार्टिंग पॉईंट माहित नाही, एंडिंग पॉईंट माहित नाही आपल्याला. म्हणजे तो मायनस कडून प्लस कडे चाललाय का प्लस कडून मायनस कडे चाललाय, याच आपण अंदाज काढू शकत नाही. कॅनॉट डिड्यूस म्हणलंय, म्हणजे हे आपण सांगू शकत नाही. पण त्याची व्हॅल्यू कॉन्स्टंट आहे बघा. म्हणजे x1 ला देखील एफ ऑफ x1 तेवढंच आहे, x2 ला देखील तेवढंच आहे, बी ला देखील तेवढंच आहे, ए ला देखील तेवढंच आहे. व्हॅल्यू तीच आहे म्हणून डेरिव्हेटिव्ह झिरो आलाय. व्हॅल्यू तीच असल्यामुळे डेरिव्हेटिव्ह झिरो आला, ठीक आहे. पण तो फंक्शन इन्क्रीजिंग आहे का डिक्रीजिंग आहे हे कसं कळणार? एक्स इन्क्रीजिंग आणि डिक्रीजिंग मध्ये एक कॉमन पॉईंट काय आहे की x1 हा स्ट्रिक्टली लेस दॅन x2 आहे. बघा इथं पण हा डिक्रीजिंगचा एक्झाम्पल आणि इन्क्रीजिंग मध्ये पण आपण बघितलं होतं की x1 हा स्ट्रिक्टली लेस दॅन x2 आहे. मग चेंज कुठे आहे इन्क्रीजिंग आणि डिक्रीजिंग मध्ये? त्याचा जो फंक्शन आहे x1 x2 चा तो बदलत राहतो. तो काय होणार आहे? बदलत राहणार. पण इथं काय बदल होतच नाहीये. इथं काही बदल होतच नाही. हा x1 आहे, हा x2 आहे. x1 हा x2 पेक्षा लहानच आहे, बरोबर. हा जो त्याचा एफ ऑफ x1 आहे, हा एफ ऑफ x2 आहे, ते दोघांचा पण सेम आहे. आणि दोघांचा जर सेम असेल तर तो इन्क्रीजिंग आहे का डिक्रीजिंग आहे आपण सांगू शकत नाही. तो स्टे आहे, त्याच जागी थांबलाय. कॉन्स्टंट आहे. कॉन्स्टंट असल्यामुळे डेरिव्हेटिव्ह झिरो आहे, आणि कॉन्स्टंट असल्यामुळेच तो इन्क्रीजिंग आहे का डिक्रीजिंग आहे ते आपण सांगू शकत नाही. नोटचा अर्थ कळाला का? नोट म्हणजे काय, हे काय दिलंय ते. आपण हे पॅरलल असलेली लाईन, एक्स ऍक्सिसला पॅरलल असलेली लाईन इन्क्रीजिंग आहे का डिक्रीजिंग आहे हे सांगू शकत नाही. का सांगू शकत नाही हे कळालं? म्हणजे आता डायरेक्ट आपण प्रॉब्लेम कडे जाऊ शकतो. इथे आता इथं हे महत्वाचं आहे. इन्क्रीजिंग आणि डिक्रीजिंग मध्ये, डिक्रीजिंग मध्ये डेरिव्हेटिव्ह ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू झिरो होता, इन्क्रीजिंग मध्ये डेरिव्हेटिव्ह लेस दॅन ऑर इक्वल टू झिरो आहे. हे दोन पॉइंट लक्षात ठेवा. इन्क्रीजिंग फंक्शन मध्ये डेरिव्हेटिव्ह वाढत चाललाय किंवा झिरो पण आहे पण कमी होत नाहीये, म्हणजे निगेटिव्ह होत नाहीये. पण इथं निगेटिव्ह आहे, पॉझिटिव्ह होत नाहीये. हे थोडक्यात कळालं सध्या. तर आपण आता प्रॉब्लेम कडे बघूयात, काय म्हणजे प्रॉब्लेम कसं सॉल्व्ह करायचे ह्याचे. शो दॅट हा दिलेला फंक्शन आहे की जो स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग आहे म्हणलाय. स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग म्हणजे काय करायचं आहे आपल्याला? डेरिव्हेटिव्ह ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू झिरो आहे का नाही चेक करायचं आहे. डेरिव्हेटिव्ह ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू झिरो आहे का नाही तो चेक करायचा आहे.
तो कसा चेक करणार आपण बघूया. गिवन दॅट आता डेरिव्हेटिव्ह ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0 आहे का नाही हे जर माहिती करून घ्यायचं असेल तर पहिल्यांदा डेरिव्हेटिव्ह तरी काढावं लागतंय. त्याशिवाय कळणार आहे का तू की तो पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे का 0 आहे. म्हणून बघा अजून एक इथं प्रॉब्लेमकडे जाण्याच्या आधी अजून एक ऑब्झर्वेशन बघूया आपलं. इन्क्रीजिंग फंक्शनमध्ये ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0 आहे म्हणजे इक्वल टू 0 इथं आहे. इक्वल टू 0 इन्क्रीजिंग मध्ये आहे. डिक्रीजिंग मध्ये बघा डिक्रीजिंग मध्ये देखील लेस दॅन ऑर इक्वल टू 0 आहे. मग समजा एफ डॅश ऑफ एक्स स्ट्रिक्टली ग्रेटर दॅन 0 असेल तर तुम्ही काय सांगणार सांगा बघू. एफ डॅश ऑफ एक्स स्ट्रिक्टली ग्रेटर दॅन 0 असेल तर कुठला फंक्शन आहे तो इन्क्रीजिंग आहे का डिक्रीजिंग आहे सांगा. एफ डॅश ऑफ एक्स स्ट्रिक्टली ग्रेटर दॅन असेल तर तो कुठला फंक्शन आहे. इन्क्रीजिंग. ठीक आहे इन्क्रीजिंग. आणि समजा जर स्ट्रिक्टली लेस दॅन असेल तर स्ट्रिक्टली लेस दॅन इथं समजा स्ट्रिक्टली लेस दॅन असेल तर सांगा. डिक्रीजिंग इथं समोरच आहे. बट आता दोन्हीकडं लेस दॅन ऑर इक्वल टू ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू असं आहे. मग समजा इक्वल टू आला तर त्याला तुम्ही इन्क्रीजिंग म्हणणार का डिक्रीजिंग म्हणणार. कारण काय म्हणतात ते इज इक्वल टू दोन्हीकडे इज इक्वल टू दोन्हीकडे. जर दोन्हीकडे असेल तर तो इन्क्रीजिंग झाला का डिक्रीजिंग झाला. हेच त्या नोटमध्ये सांगितलंय. हेच जे नोट होतं तेच सांगितलं इथं की इक्वल टू 0 असेल तर आपण सांगू शकत नाही. म्हणूनच इथं म्हणलंय की स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग आहे. म्हणूनच म्हणलंय की स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग ह्याचा अर्थ दिलेलं डेरिव्हेटिव्ह पॉझिटिव्ह पाहिजे आपल्याला. दिलेलं डेरिव्हेटिव्ह कसं पाहिजे पॉझिटिव्ह पाहिजे ग्रेटर दॅन 0च पाहिजे. ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0 असून पण चालत नाही ग्रेटर दॅनच 0 पाहिजे. मग त्यासाठी आधी डेरिव्हेटिव्ह तर काढावं लागणार आहे. डेरिव्हेटिव्ह काढून बघूया. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. आता याच्यावरनं तुम्हाला अंदाज काढायचा आहे. आता ठीक आहे हे इक्वेशन तर आलं एफ डॅश ऑफ एक्स तर आलं. हे काय आपलं एफ डॅश ऑफ एक्स. आता हे ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0 कसं ओळखायचं. एक्सची व्हॅल्यू दिली नाही. एक्सची व्हॅल्यू दिली असती तर सबस्टिट्यूट करून ओळखलं असतं की पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे. एफ डॅश ऑफ एक्स फारच मोठा डॅश झालाय. एफ डॅश ऑफ एक्स समजा जर एखादा नंबर असला सर तर तुम्ही सांगितलं असतं की हा समजा 3 असलं असतं की हा बाबा ग्रेटर दॅन 0 आहे. -3 असलं असतं लेस दॅन 0 आहे. इक्वेशन पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे हे कसं ओळखणार. तर ते इक्वेशनला ऑब्झर्व करूनच इक्वेशनचे पार्ट करा. सेकंड पार्ट काय आहे +10. सेकंड पार्ट काय आहे +10. हा निगेटिव्ह असण्याची शक्यता आहे का नाहीये. कारण तो +10 आहे म्हणजे
तो काय म्हणतात ऑलवेज पॉझिटिव्हच आहे. सेकंड पार्ट, फर्स्ट पार्ट कुठला आहे? 3x². 3x² मधला 3 तो पण पॉझिटिव्ह आहे, म्हणजे 10 आणि 3 पॉझिटिव्ह झाला. x² राहिला काय आता? प्रॉब्लेम कुठं होतो? जेव्हा व्हेरिएबल येतो तिथंच प्रॉब्लेम असणार आहे. व्हेरिएबल आला कीच प्रॉब्लेम असणार आहे. नंबर आहेत 10 आणि 3 नंबर आहेत, ते प्लस आणि मायनस डायरेक्ट तुम्ही बघून सांगू शकता. पण जेव्हा असे व्हेरिएबल येतात इक्वेशन टाईपमध्ये x², त्यावेळेस मग कन्फ्यूज होत आहे की हा नेमकं पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे. पण जर तुम्ही नीट ऑब्झर्व केलं की हा स्क्वेअर आहे, कुठल्याही नंबरचा स्क्वेअर तुम्ही घ्या तो कायम पॉझिटिव्हच असतो. कुठल्याही नंबरचा तुम्ही स्क्वेअर जर गेलात, एक्सची व्हॅल्यू तुम्ही काय घेताय? एक्सची व्हॅल्यू इथं काय सांगितली आहे? बिलॉंग्स टू आर म्हणलंय. एक्सची व्हॅल्यू आर मधलं आहे, बरोबर. आर म्हणजे काय? रिअल नंबर. आर म्हणजे काय असतो आपला? रिअल नंबर. रिअल नंबर पॉझिटिव्ह पण असतो, निगेटिव्ह पण असतो. सबस्टिट्यूट करून बघा. पॉझिटिव्ह सबस्टिट्यूट केलं, पॉझिटिव्हचा स्क्वेअर पॉझिटिव्ह. निगेटिव्ह सबस्टिट्यूट केलं, निगेटिव्हचा स्क्वेअर पॉझिटिव्ह. म्हणजे तुम्ही इथं काही जरी केलं तरी पॉझिटिव्हच येणार आहे सगळं. तुम्ही इथं एक्सची व्हॅल्यू काही जरी सबस्टिट्यूट केलं, एक्सची व्हॅल्यू काही जरी सबस्टिट्यूट केलं तरी f'(x) कायम ग्रेटर दॅन 0च असणार आहे. कायम ग्रेटर दॅन 0च असणार आहे. कळालं काय? आणि जर तो ग्रेटर दॅन 0च असेल तर तो काय असणार आहे? स्ट्रिक्टली इन्क्रीजिंगच असणार आहे. स्ट्रिक्टली इन्क्रीजिंगच असणार आहे. कळालं का हे? मी जे बडबड केले ते कळालं का सांगा आधी. बघा आता इथं तेच दिलंय, 10 ग्रेटर दॅन 0, 3x² ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0, देअरफॉर 3x² प्लस 10 ग्रेटर दॅन 0. आता इथं ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू म्हणलंय, असं का म्हणलं असेल? याच्यासाठी म्हणलंय, हे जी एक्सची व्हॅल्यू आहे, एक्सची व्हॅल्यू काय म्हणलंय? बिलॉंग्स टू आर. आर म्हणजे रिअल नंबर, आणि रिअल नंबर म्हटल्यावर एक्सची व्हॅल्यू 0 देखील असू शकते, आणि जर 0 आलं तर हे पूर्ण 0 झालंय. पण 3x² 0 झाल्यामुळे f'(x) 0 होतो का? नाही, कारण पुढे प्लस 10 आहेच की. हा जर 0 झाला तर f'(x) ची व्हॅल्यू काय येईल? प्लस 10 येईल. प्लस 10 येईल, जे की पॉझिटिव्ह आहे. सो काही जरी तुम्ही एक्सची व्हॅल्यू काही जरी सबस्टिट्यूट केली, एक्सची व्हॅल्यू तुम्ही काही पण सबस्टिट्यूट करा, f'(x) ऑलवेज पॉझिटिव्ह असेल. या इक्वेशनला फक्त, या इक्वेशन जस f(x) इज स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग. आता इथं पुढच्या प्रॉब्लेम मध्ये तुम्ही बघा म्हणलं इन्क्रीजिंग आहे का डिक्रीजिंग आहे. डेरिव्हेटिव्ह काढल्याशिवाय तर करणार नाही. बघा इथं डेरिव्हेटिव्ह काढलाय मी, डायरेक्ट आलोय बरं का प्रॉब्लेमला. 3 कॉमन घेतलाय, 3 कॉमन घेतल्यामुळे x² प्लस 4x प्लस 4 राहिला, की जो x प्लस ब्रॅकेट स्क्वेअर असा आहे. हा a² प्लस 2ab प्लस b² या फॉर्म मध्ये आहे. त्याचा फॉर्म्युला वापरला a प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर. इन शॉर्ट f(x) काय आलाय बघा, f(x) आलाय f'(x) सॉरी, f'(x) आहे 3 ऑफ x प्लस 2 ब्रॅकेट स्क्वेअर. x प्लस 2 ब्रॅकेट स्क्वेअर, 3 इंटू x प्लस 2 ब्रॅकेट स्क्वेअर आहे. आणि 3 तर पॉझिटिव्ह आहे, आणि मगाशी म्हणलं असं का स्क्वेअर कायम पॉझिटिव्हच असतो, म्हणजे हा कुठला फंक्शन झाला? इन्क्रीजिंग फंक्शन झाला. कुठला झालाय? इन्क्रीजिंग फंक्शन झालं. कळालं का हे? इन्क्रीजिंग कसं? डेरिव्हेटिव्ह काढल्याशिवाय करणार नाही, आणि डेरिव्हेटिव्ह काढल्यानंतर तुम्हाला बेसिक लॉजिकच यूज करावं लागणार आहे. हा पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे हे ओळखण्यासाठी तुम्हाला बेसिक लॉजिकच यूज करावं लागणार आहे.
बेसिक मॅथ्सचं लॉजिक. आता बघूया, तुम्हाला सॉल्व्ह करायला देईन मी, म्हणून थोडं झूम केलंय. फाइंड द व्हॅल्यूज ऑफ म्हणलंय, जमतंय का व्हॅल्यूज? नाही हे जमणार नाही. पहिलं एक सांगतो तुम्हाला कसं आहे. आता इथं काय सांगितलंय की हे एफ ऑफ एक्स जे आहे ते एकदा इन्क्रीजिंग आहे असं कन्सिडर करा, एकदा डिक्रीजिंग आहे असं कन्सिडर करा, आणि एक्सची व्हॅल्यू काढा. एक्सच्या कुठल्या व्हॅल्यूला तो इन्क्रीजिंग होईल, एक्सच्या कुठल्या व्हॅल्यूला डिक्रीजिंग होईल, हे असं तुम्हाला विचारलंय. तर इन्क्रीजिंग आणि डिक्रीजिंग दोन्हीसाठी डेरिव्हेटिव्ह तर काढावं लागणार आहे. तर पहिल्यांदा आपण डेरिव्हेटिव्ह काढलं. डेरिव्हेटिव्ह कसं काढलं या भानगडीत आपण पडायचं नाही, हे तुम्हाला माहिती आहे. आता आपण डायरेक्ट जायचंय कुठे? डेरिव्हेटिव्ह आलेला आहे, डेरिव्हेटिव्ह आलाय. बरं, डेरिव्हेटिव्ह आलाय, पुढं काय म्हणलंय? एकदा इन्क्रीजिंग आहे असा विचार करा. म्हणजेच काय? डेरिव्हेटिव्ह ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0 आहे असं कन्सिडर करा. ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0 आहे, ठीक आहे, ते पण कन्सिडर करू. म्हणजे काय? हा 3 इकडे गेला, 0 झाला. आपण सॉल्व्ह करायचा प्रयत्न करूयात तोडक्या मोडक्या अक्षरात. 3 इकडे गेला, 0 झाला. राहिलं काय? x प्लस 2 आणि x प्लस 6 ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0. आता इक्वल टू 0 एकदा बघून टाकूयात. ते इक्वल टू 0 एकदा बघूयात. मोनोटॉनिकली म्हणलंय, शब्द आपण विसरलाय. मोनोटॉनिकलीचा अर्थ काय? स्ट्रिक्टली म्हणजे इथं इक्वल टू 0 घेतलं तरी एक वेळ ठीक आहे. तरी आपण घेऊयात की इक्वल टू 0 आलाय. समजा हे मल्टिप्लिकेशन इक्वल टू 0 आलेलं आहे, या दोघांचा गुणाकार इक्वल टू 0 आलाय. दोघांचा गुणाकार इक्वल टू 0 केव्हा येईल? दोघांचा गुणाकार इक्वल टू 0 केव्हा येईल? कुणी सांगेल? अनम्यूट करून सांगा. चॅटमध्ये टाकण्यापेक्षा अनम्यूट करून सांगा. या दोघांचा गुणाकार 0 केव्हा येईल? तर जेव्हा एखादा ब्रॅकेट 0 होईल तेव्हा गुणाकार होईल. म्हणजे दोन्ही पैकी एक 0 असेल तेव्हा, हो सर. किंवा दोन्ही पण 0 असेल तेव्हा. कळालं काय? दोन संख्यांचा गुणाकार 0 केव्हा असतो? 3 आणि 2 या दोघांचा गुणाकार कधीतरी 0 असेल का? साधं लॉजिक आहे या मागं, यासाठी एवढं विचार करताय. 3 आणि 2 चा गुणाकार कधी 0 असेल का? 0 केव्हा येईल? दोन्हीपैकी एक 0, म्हणजे एक तर इथं 0 असेल किंवा इथं 0 असेल तेव्हा 0 येईल, किंवा 0 मल्टिप्लाय बाय 0 असेल तेव्हा 0 येईल. हे साधं लॉजिक आहे. मग पुढचं लॉजिक जर तुम्हाला विचारलं तर अजून अवघड काम व्हायचं. आता समजा हे स्ट्रिक्टली दोघांचा गुणाकार स्ट्रिक्टली पॉझिटिव्ह आहे, म्हणजे स्ट्रिक्टली ग्रेटर दॅन 0 आहे.
स्ट्रिक्टली ग्रेटर दॅन 0. दोन संख्यांचा गुणाकार पॉझिटिव्ह केव्हा असतो सांगा मला. दोन संख्यांचा गुणाकार पॉझिटिव्ह केव्हा असतो. हेच म्हणत होतो ट्रिकी प्रॉब्लेम्स आहेत हे जे चालू झालंय, म्हणूनच मी स्वतः सांगायला लागलोय. अनम्यूट करूनच सांगा, दोन संख्यांचा गुणाकार 0 पेक्षा जास्त म्हणजे पॉझिटिव्ह केव्हा असेल. दोन्ही संख्या पॉझिटिव्ह और निगेटिव्ह असतील तेव्हा. हा, दोन्हीही संख्या पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह असतील तेव्हा. दोन्हीही संख्या पॉझिटिव्ह किंवा दोन्हीही संख्या निगेटिव्ह असतील तेव्हा. कळालं का. आयदर हे दोन्ही पण एकत्र पॉझिटिव्ह असतील म्हणजे x+2, मी इथे लिहितोय बघा x+, कारण हे समजून वेळ जो ते चालतंय पण समजून घ्या. हे x+2 ग्रेटर दॅन 0, x+6 ग्रेटर दॅन 0, or x+2 लेस दॅन 0 आणि x+6 लेस दॅन 0. हे असे 4 कंडिशन झाले. हे असे 4 कंडिशन झाले. 4 कंडिशन पैकी कुठली यूज करायची. 4 कंडिशन पैकी कुठली यूज करणार. इन्क्रीजिंगला बरं का, विषय चाललाय इन्क्रीजिंगचा. विषय काय चाललाय, इन्क्रीजिंगचा चाललाय. कळालं का आता जरा कसं ट्रिकी आहे हे तर कळालं का. दोघांचा गुणाकार 0 पेक्षा जास्त केव्हा असेल. दोघांचा गुणाकार 0 पेक्षा जास्त एक तर ही कंडिशन किंवा ही कंडिशन असेल तेव्हा. दोन्ही पण पॉझिटिव्ह किंवा दोन्ही पण निगेटिव्ह असतील तेव्हाच. म्हणजे आता साधं एक्झाम्पल जर बघितलं मगाशीच बघू, 3 आणि 2 चा गुणाकार किती असेल 6. 6 काय आहे, ग्रेटर दॅन 0 आहे. आता हा ग्रेटर दॅन 0 का आला, 3 आणि 2 पॉझिटिव्ह आहेत म्हणून. 3 आणि 2 पॉझिटिव्ह म्हणजे ही कंडिशन. आता 3 आणि 2 मायनस करा निगेटिव्ह. -2 मल्टिप्लाय बाय -6 -3 मल्टिप्लाय बाय -2 +6च येईल ग्रेटर दॅन 0. मायनस मायनस काय झालंय प्लस, म्हणजे ही कंडिशन. काय आलं का. मग आता पुढे बघूया. बघा तीच ही जी कंडिशन आहे, ही पहिली कंडिशन आता मी या पहिल्या ब्रॅकेटमध्ये केलेली, सॉरी दुसरी लेस दॅन आहे. बघा दोन्ही पण लेस दॅन आहेत. दोन्ही पण काय आहेत, लेस दॅन आहेत. आणि स्ट्रिक्टली म्हणलंय, मग अशी म्हणल्यासारखं इक्वल टूचा विचार केलेला नाहीये. मोनोटॉनिकली असल्यामुळं इक्वल टूचा विचार केलेला नाहीये, स्ट्रिक्टलीच विचार केलाय. स्ट्रिक्टली ग्रेटर दॅन 0 केव्हा असतील, जेव्हा दोन्ही पण लेस दॅन 0 असतील, म्हणजे ही कंडिशन. आणि दुसरी कंडिशन बघा इथं, दोन्ही पण ग्रेटर दॅन 0 असतील, ते विचार केले. आता केस 1 म्हणजे काय, दोन्ही पण लेस दॅन 0 आहे. दोन्ही पण लेस दॅन 0 आहे. दोन्ही पण लेस दॅन 0 म्हणजे +2 इकडे गेला, +6 इकडे गेला, म्हणजे x लेस दॅन -2, x लेस दॅन -6.
मी मगाशी म्हटलं होतं दोन्ही काय सिलेक्ट करायचं, तर दोन्हीपैकी काय सिलेक्ट केलंय? -6 सिलेक्ट केलंय. का सिलेक्ट केलंय सांगा बघू. -2 पण आहे, म्हणजे x लेस दॅन -2 आहे, x लेस दॅन -6 आहे, पण सिलेक्ट काय केलंय दोन्हीपैकी? हा सिलेक्ट केलाय x लेस दॅन -6. हाच का सिलेक्ट केला, कोणी सांगू शकतंय? हे समजलं तर सगळं समजलं. हे जर तुम्हाला समजलं तर सगळं समजलं बघा. विचार करा, मी वेळ द्यायला लागलोय तुम्हाला. x लेस दॅन -2, x लेस दॅन -6 पैकी x लेस दॅन -6 काच घेतलं, हे समजण्यासाठी तुम्हाला संख्या रेषा माहिती असणं गरजेचं आहे. शाळेत शिकलाय का संख्या रेषा? हा आहे आपला 0, हा 1, 2, हे असं वाढत वाढत तिकडे जात आहे. आता इथं सगळं निगेटिव्ह आहे म्हणल्यावर पॉझिटिव्हची काय आपल्याला देणं घेणं नाहीये. आपण इकडे घेऊयात -1, -2, -3, -4, -5 आणि -6. आपले कुठले नंबर्स आहेत? -2 आणि -6. पहिल्यांदा -2चा विचार करू. x लेस दॅन -2 म्हणलंय, x लेस दॅन -2. आता x ची व्हॅल्यू -2 पेक्षा कमी आहे. -2 पेक्षा कमी म्हणजे कुठली आहे? आणि इथं अजून एक विचार करा, अँड आहे, ऑर नाही आहे. अँड आणि ऑर मध्ये काय फरक आहे हे आपण लॉजिक मध्ये डिटेल मध्ये पाहिलंय. म्हणजे 5 मिनिट राहिले तर, म्हणजे हे दोन्ही पण कंडिशन विचारात घ्यावं लागणार आहेत. दोन्हीपैकी एक असं नाही, दोन्ही पण. x ची व्हॅल्यू -2 पेक्षा कमी आहे म्हणजे कुठली आहे? -3 आहे, -4 आहे, -5 आहे. पण जेव्हा तुम्ही x ची व्हॅल्यू -6 पेक्षा कमी घेता, -6 पेक्षा कमी घेता, तेव्हा -7, -8 वगैरे येत राहते. x ची व्हॅल्यू जेव्हा तुम्ही -6 पेक्षा कमी घेता, -7, -8 येत आहे, आणि ते x ची व्हॅल्यू -2 ला देखील फॉलो होत आहे. x ची व्हॅल्यू -2 म्हणजे हे सगळे आले, x ची व्हॅल्यू -2 म्हणजे हे सगळे आले. पण x ची व्हॅल्यू -6 म्हणजे हे आले का मधले? हे जे मधले 3 आहेत ते याला फॉलो होत नाहीत, एकाला. दोन्हीला पण फॉलो होणारे कुठले आहेत? x ची व्हॅल्यू -2 पेक्षा कमी आणि x ची व्हॅल्यू -6 पेक्षा कमी, असे कुठले व्हॅल्यू आहेत कॉमन? ते हे इथले पुढचे सगळे, हे पुढचे सगळे. कळायला लागलाय का बघा? मी आता हे संपत आलाय म्हणून मी थोडं फास्ट सांगितलंय. उद्या मी हे परत विचारणार आहे तुम्हाला. तुम्हाला जेवढं आठवलंय तेवढं मला सांगायचं आहे आणि विचार करायचा आहे की x ची व्हॅल्यू -6 का घेतली? कारण x ची कॉमन व्हॅल्यू, x ची जी कॉमन व्हॅल्यू आहे ती -6 लाच फॉलो होते. x ची जी
कॉमन व्हॅल्यू जी आहे ती -6लाच का फॉलो होते, कारण एक्सची जी व्हॅल्यू आहे जी -2ला फॉलो होते, एक्सचे जे व्हॅल्यू आहेत की जे -2ला फॉलो होते त्यातले काही व्हॅल्यू -6ला होत नाहीत. तुम्ही आता बघितलंय एक्सची व्हॅल्यू -2 पेक्षा कमी असलेले समजा -3 आहे, -3 -6 पेक्षा लहान आहे का? -6 पेक्षा लहान नाहीये. पण तुम्ही -2चे सगळेच व्हॅल्यू घेऊ शकत नाही, -2चे सगळेच व्हॅल्यू घेऊ शकत नाही, पण तुम्ही -6चे सगळे व्हॅल्यू घेऊ शकता. आणि -6चे जे सगळे व्हॅल्यू आहेत ते -2ला पण फॉलो करणारे आहेत, पण -2चे सगळे व्हॅल्यू -6ला फॉलो करणारे नाही आहेत. आणि आपल्याला सगळं फॉलो करणारं घ्यायचं आहे, म्हणून आपण x <-6 घेतलंय. थोडंफार अंदाज आला का? थोडंफार अंदाज आला का की -6च काय घेतलंय, -6च काय घेतलंय. आणि x -6 चे जे व्हॅल्यू आहेत ते -2ला पण फॉलो करतायत, म्हणून -6 घेण्यात काय हरकत नाही. पण जर तुम्ही -2 घेतलात तर ते -6ला फॉलो करत नाही, -6चे सगळे व्हॅल्यू फॉलो करत नाही. सो -2 जर तुम्ही घेतला तर त्यात ड्रॉबॅक आहेत. काय ड्रॉबॅक आहेत? -3, -4, -5 हे -6ला फॉलो करत नाहीत. सो तुम्ही -2 घेऊ शकत नाही, -6 घेऊ शकता. आता उद्या इथूनच सुरुवात करायची आहे. केस 2चा आपल्याला विचार करायचा आहे. या दोन्हीपैकी कुठले व्हॅल्यू घ्यायचेत, या दोन्हीपैकी कुठले व्हॅल्यू घ्यायचेत हे तुम्ही स्वतः पण विचार करा. आणि आपण उद्या परत बघणार आहे, पण उद्या जर तुम्ही सांगितलं स्वतःहून विचार करून, अभ्यास करून, तर चांगलीच गोष्ट आहे. ठीक आहे, तर आता इथून मी एंड करतो. उद्या आपण 10 वाजताच घेऊया.